नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी चॉकलेट बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। झटपट बनवून तयार होते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। बाहेरून विकतची मिठाई आणण्यापेक्षा मिनिटांमध्ये घरच्या घरी ही टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण एका बाउल मध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया। आता ही मिल्क पावडर वजनी 250 ग्रॅम आहे आणि वाटीने मोजून घेतली तर 2 वाट्या आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे। ही कुठल्याही ब्रँडची किंवा कंपनीची घेतली तरी सुद्धा चालू शकेल येते। आता 2 कप आपल्याला किंवा 2 वाट्या मिल्क पावडर साठी आपण येथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता ही वजनी प्रमाण ह्याचं 75 ग्रॅम आहे साखरेचं आणि 1 वाटी आपल्याला दूध लागणार आहे। हे दूध थंड करून घेतलेलं आहे, रूम टेम्परेचर वरचं, गरम करून नंतर थंड करून घेतलेलं आहे। आता हे यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या साहाय्याने, म्हणजे ज्या काही दुधाच्या पावडरच्या ज्या गाठी बनतील त्या अशा छान अशा फोडून घ्यायच्या आहे आणि मिश्रण छान असं करून घ्यायचं आहे सर्व। आता सर्व दूध मिक्स झालेलं आहे मिल्क पावडर मध्ये, आपलं मिश्रण बनून तयार झालेलं आहे। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया आपण। साजूक तूप मेल्ट झालं की मग आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे दूध आणि मिल्क पावडरचं ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपण यासाठी कढई घेताना जाड कढई बघूनच घ्यायची आहे किंवा कुठल्याही भांड्यात आपण करणार आहोत ते भांड जाड असलं पाहिजे, नाहीतर मिश्रण जळण्याची शक्यता असते। आता कढईत टाकल्यानंतर सुद्धा हे आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे। फार झटपट हे तयार व्हायला सुरुवात होती, मिल्क पावडरचा खवा व्हायला सुरुवात होती। अजिबात वेळ लागत नाही या बर्फीला, झटपट बनवून तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते। कुणीही म्हणणार नाही घरी केलेली बर्फी आहे। जशी आपण हलवाईच्या दुकानामधून बर्फी विकत आणतो त्यापेक्षाही अत्यंत स्वादिष्ट अशी बर्फी घरच्या घरी आपली 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते। आता हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकता येथे। आता 7 ते 8 मिनिटं झालेले आहे। ही बर्फी तयार करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला 15 मिनिटं लागतात। आता येथे कोको पावडर घेतलेली आहे मी 50 ग्रॅम, ही सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे। ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। कोको पावडर मुळे आपल्या या मिश्रणाला छान असा चॉकलेटचा स्वाद आणि सुगंध येतो। हे बघा, अत्यंत छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि सुगंध सुद्धा एकदम छान असा सुटलेला आहे या मिश्रणाचा। आता हे मिश्रण हळूहळू डोचं टेक्स्चर व्हायला सुरुवात होईल। हे बघा, छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। मिश्रण आणि कढई सोडायला सुरुवात केली की समजून घ्यायचं आपलं बर्फीसाठीचं मिश्रण हे तयार झालेलं आहे छान असं। हे बघा, साजूक तुपामुळे एकदम छान अशी ग्लेज आलेली आहे या मिश्रणाला, झटपट बनवून तयार झालेलं आपल्याला दिसत असेल हे। आता पुढची तयारी करायला घेऊया आपण। यासाठी आपण येथे बटर पेपर घेतलेला आहे। आता एक स्क्वेअर असं मी काचेचं बाउल घेतलेलं आहे। आपल्याला आवडत असेल तर आपण कुठल्याही प्लेट मध्ये सुद्धा ही बर्फी तयार केली तरी सुद्धा चालू शकेल। बटर पेपर नसेल तर आपण कुठल्याही भांड्याला साजूक तूप लावून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता बटर लावलेल्या पेपर मध्ये थोडं थोडं करून मी सर्व हे बर्फीचं मिश्रण टाकून घेणार आहे। आता ही सुरुवातीला जरी आपल्याला थोडंसं असं लिक्विडी दिसत असले तरी नंतर सेट झाल्यानंतर छान अशी आपली बर्फी तयार होते। आता ही सेट करून घेऊया स्पॅच्युलाच्या साहाय्याने। आपल्याला आवडेल असे पातळ किंवा जाड आकाराची आपण बर्फी तयार करून घेतली तरी सुद्धा येथे चालू शकेल। मी येथे जाडच ठेवलेली आहे, म्हणजे याच्या वड्या कापल्यानंतर दिसायला अत्यंत सुरेख अशी दिसते ही। हे बघा, छान असं हे चमच्याला सुद्धा मी साजूक तुपाचा हात लावून घेतला होता, नंतर हे सेट केलं, नाहीतर मिश्रण चमच्याला चिकटण्याची शक्यता असते इथे।
हे बघा आपलं मिश्रण आता हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. छान असं आपण ह्याला आकार देऊन घेतलेला आहे. थोडेसे मी येथे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे. आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूटचे काप आपण टाकून घेतले तरी सुद्धा ह्याची टेस्ट फार छान लागते. आता हे थोडं हाताच्या साहाय्याने प्रेस करून घेऊया, म्हणजे हे जे पिस्त्याचे काप आहे ते व्यवस्थित बर्फीमध्ये सेट होतील किंवा पडणार नाही. आता हे आपण 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेतलं होतं, 1 ते 1.5 तासासाठी. हे बघा आपल्याला दिसत असेल बर्फी आपली एकदम छान व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपण आपल्या आवडीच्या आकाराच्या ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. बघा टेक्स्चरही फार छान आलेलं आहे आपल्या बर्फीचं. आपली बर्फी कट करून तयार झालेली आहे. हे बघा खाण्यासाठी सुद्धा झटपट आपली चॉकलेट बर्फी तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.